अकोल्यात 2002 ते 2022 या 20 वर्षांच्या कालावधीत एकूण 8 महापौरांपैकी तब्बल 5 महिला महापौरपदी विराजमान झाल्या। पुरुषांना केवळ 3दा महापौरपदाची संधी मिळाली। यावर्षीच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे महापौर भाजपचा होणार हे आता जवळपास निश्चित झालं असल्यानं आता शहराचा नवा महापौर कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजप पक्षातील दिग्गजांना महापौर पदाचं वेध लागलंय। राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं अद्याप महापौर आरक्षणाची सोडत काढलेली नाही। या सोडतीत महापौर पद कोणत्या प्रवर्गाला मिळेल हे निश्चित होणार आहे। शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर होण्याची संधी फार कमी नगरसेवकांना मिळते। नियमानुसार महापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो। अलीकडे राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त नगरसेवकांना हा मान मिळावा या दृष्टीनं 1 ते 1.25 वर्षांचा कार्यकाळ केला होता। 2002 ते 2022 या 20 वर्षांच्या कालावधीत एकूण 8 पैकी तब्बल 5 महिला महापौरपदी विराजमान झाल्या, तर पुरुषांना केवळ 3दाच महापौर पदाची संधी मिळाली। शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून सुमन गावंडे यांना 2002 ते 2005 पर्यंत संधी देण्यात आली होती। 2002 पासून आजपर्यंत महापालिकेच्या एकूण 5 निवडणुका झाल्या। 6व्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमताजवळ नेलंय।